मला जाऊन दिलं नाही. ही पिशवी होती, जाऊन दिलं नाही. पिशवी होती आतमध्ये काय पिशवी आहे की ती पिशवीच आहे. ते होते कुठं? माझ्याकडेच होती, मला जाऊन दिलं नाही मध्ये. पण तुम्ही कोण त्यांच्याबरोबर आलेले होते नक्की काय? काहीच नका. सॉरी नाही, नाही, पण नाही, झालंय काय? सॉरी तुम्ही मला आतमध्ये- काहीच माहित नव्हतं. सीआयडीच्या आतमध्ये तुम्ही नाही. आतमध्ये गेले होते. मला काहीच माहित नाही. प्लीज मला काय माहित पिशवी नाही. घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते का? न, पण तपासली आणि बाहेर वापस. नाही, पण आतमध्ये सुरू आहे का? नाही मला काहीच माहित नाही. मला जाऊन दिलं नाही आतमध्ये. काय माहित पिशवी नाही. घेऊन तुम्ही आतमध्ये गेले होते का? न, पण तपासली आणि बाहेर वापस. नाही, पण आतमध्ये सुरू आहे का? नाही मला काहीच माहित नाही. मला जाऊन दिलं नाही आतमध्ये. तर आपण पाहतो या दृश्याच्या माध्यमातून कराड ज्या वेळेला सरेंडर होण्यासाठी सीआयडी ऑफिसमध्ये पोहोचला होता त्यावेळेला त्याच्या हातामध्ये काही खाद्यपदार्थांची पिशवी होती. म्हणजे आपण आत गेल्यानंतर आपल्याला अटक करण्यात येणार हे कदाचित कराडला माहिती असावं किंवा आपल्याला भरपूर वेळ त्या ठिकाणी लागू शकतो हे देखील त्याला माहिती असावं. त्यामुळे काही खाद्यपदार्थ तो त्यासाठीच सोबत घेऊन आला होता का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. तर या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. गेल्या 11 दिवसांपासून ज्या वाल्मिक कराडचा शोध सुरू होता, सीआयडी सह 9 पथकं, पोलीस पथकं त्याच्या शोधात होती. आज तो कराड स्वतः सरेंडर झालाय.